नमस्कार मित्रांनो, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण इरळी इथं आलेलो आहोत, जिल्हा सांगली. तर इथे एक हेमाडपंथी मंदिर आपण पाहणार आहोत. हे मंदिराचं जे आहे डागडुजीचं काम चालू आहे. सगळं जे आहे रिस्टोर करण्यात येणार आहे. तर आता आपण पोचलो आहोत. तर ज्या कंडिशनमध्ये मंदिर आहे तसं आपण जे आहे व्हिडिओ बनवूयात. तर चला व्हिडिओ सुरू करूयात. नमस्कार दादा, आपला परिचय द्या, आपलं नाव सांगा आम्हाला. मी नमस्कार, डालगावचा आहे. जर सोमवारी इथे दर्शनाला येतो. हेमाडपंथी मंदिर असल्यामुळे मला या मंदिराची आवड आहे आणि कधी कधी मला या देवांचा दृष्टांत सुद्धा होतो. असं तऱ्हेने मला महादेवाची भरपूर आवड असल्यामुळे मी महाकाली आगोरी बी आहे. मला भरपूर आवड आहे महादेवांची, त्यामुळे मी कायम येत असतो, जात असतो. बरं, आज आपण कुठल्या गावामध्ये आहे? आता आपण इरळी गावात आहे. कवठेमंकाळ तालुक्यामध्ये इरळी गाव येते. तर सांगली जिल्हा याला येतो आणि महाराष्ट्रात आहे. ओके. तर हे मंदिराचं जो सध्या काम चालू आहे का, म्हणजे रिस्टोर व्हायला लागलंय का? नवीन जिथं जिथं काय काय फुटलेलं आहे ओके. हाय असं तिथं बसवले जाणार आहे. अच्छा, मग ह्या मंदिराला काय म्हणून हे करतात? महादेवाचं मंदिर आहे का दुसरं काय नाव आहे? महादेव मंदिर. महादेव मंदिर. ओके दादा. मित्रांनो, माझं नाव आहे सिद्धार्थ परीट. तर मी मूळचा सोलापूरचा आहे. तर सोलापूर जिल्ह्यातले बरेचसे मी असे जे आहेत मंदिरं पाहिले आहेत. तर आता बाहेरगावी पण मला जर काय असे मंदिर दिसते तर मी त्याचे व्हिडिओ बनवत आहे. तर मित्रांनो, आज आपण इरळी इथं आलो आहोत आणि इथं काही ग्रामस्थ आहेत. तर मंदिराची थोडीशी आपण माहिती घेऊयात. नमस्कार दादा. आता आपल्या गावात जो महादेवाचं मंदिर आहे ह्याचं उत्सव वगैरे कधी होत असतो? महाशिवरात्रीला. बरं, इतर वेळेस अजून काय जत्रा वगैरे? ओके. मग सध्या डागडुजीचं काम चालू आहे. आता हे किती दिवस चालणार आहे असं? अजून 1 वर्ष 1.5 वर्ष. अच्छा. तर मंदिरामध्ये काय काय आहे आतमध्ये? भगवान विष्णूची एक मूर्ती आहे, शंकर पार्वतीची एक आहे, पिंड एक आहे. ओके. आणि पिंडीसमोर पिंड आहे. असं दुर्मिळच असतं की समोरासमोर आहे का? समोर 2 पिंड आहे. ओके. तर चला मग आतनं जरा मंदिर बघून घेऊया. मित्रांनो, हा खूप सुंदर मंदिर आहे. तर असे प्राचीन मंदिरं मी खूप पाहत असतो. तर माझा व्हॉट्सअप नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये वगैरे दिलेला आहे किंवा व्हिडिओच्या एंडमध्ये माझं व्हिजिटिंग कार्ड आहे, त्यामध्ये माझा नंबर आहे. तर जर का आपल्या गावातही असं सुंदर मंदिर असेल तर मला तुम्ही तुमच्या मंदिराचे आतून बाहेरून एक 4-5 फोटो काढून पाठवा, जेणेकरून मलाही आवर्जून तिथं येऊन असा एक व्हिडिओ आपल्यासाठी बनवायला आवडेल. तर चला मग मित्रांनो, आपल्याला हे मंदिर दाखवतो आतून बाहेरून कसं आहे. तर इथं बसण्यासाठी सोय असायची आणि इकडं मंदिराला 2 ठिकाणी येऊन आत येण्याची एंट्री एक्झिट होता. तर समोरासमोर 2 गर्भगृह आहेत आणि एका साईडला आतमधून मी तुम्हाला दाखवेन खूप सुंदर असं शिवलिंग आहे. तर हे अर्ध खांब पण आहेत, पूर्ण खांब आहेत. खांबावरती मला जास्त करून काही कार्विंग्स दिसले नाही आहेत. मंदिराचं जीर्णोद्धार होत असल्यामुळं थोडंसं तुम्हाला माती वगैरे इथं दिसेल, जेणेकरून इथं जास्त लोक येत नाही आहेत सध्या. एकदा जीर्णोद्धार झालं की मग भरपूर लोक दर्शनासाठी येतील. तर इथं श्री गणेशजींची मूर्ती आहे, पाहू शकता आपण. देवकोष्ठामध्ये आहेत. या मंदिरात भरपूर देवकोष्ठ आहेत. देवकोष्ठामध्ये मूर्ती थोडे कमीच आहेत, पण काही ठिकाणी आहेत. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेनच कुठं कुठं मला देवकोष्ठातली मूर्त्या दिसल्यात ते मी दाखवेन. तर हे पिलर्स वगैरे पाहू शकताय. तर हे एक साईडचा जो गर्भगृह आहे तिथले हे पिलर्स आहेत. तर इथं लगेचच आपल्याला एक देवकोष्ठ दिसतो, त्यामध्ये पण गणपतीजीचं मूर्ती आहे. तर इथं क्रॅक्स पडत असल्यामुळे इथं टेकन दिलेलं आहे, आपण बघू शकताय. तर दगडाचाच तो खांब आहे. तर इथं एक मस्त असं डोर फ्रेम आहे. डोर फ्रेमच्या समोर असं तुम्हाला खाली डिझाईन दिसते, तिथे रांगोळी काढले असं वाटत आहे दगडाची. तर हे डोर फ्रेम बघू शकता आपण. एकदम कोरीव काम होतं. कार्विंग्स खूप चांगले होते, चांगल्या स्थितीमध्ये होते. आणि इथं गजलक्ष्मी पण दिसत आहे. तर बघू शकता आपण, हे असं डोर फ्रेम आहे. आणि सिलिंगला पण भरपूर असं काही हे होते, पण वरनं असं सनरेज जात येत होते, लाईट दिसत होतं. ही गजलक्ष्मी पाहू शकता आपण. मग वरती डागडुजी करताना आता ते सगळं व्यवस्थित होईल. तसं मस्त मोठं महादेवाची पिंड होती, मस्त मी दर्शन घेतलेलं आहे इथे. आणि असंच अजून एक दुसऱ्या गर्भगृहामध्ये पण शिवलिंग आहे, तिथेही आपण जाणार आहोत. तर हे सिलिंग पाहू शकता आपण कसं आहे. वरनं थोडंसं तुम्हाला सनराईज दिसत असतील आणि हे कार्विंग्सवरती मी थोडंसं झूम केलेलं आहे. एकदम कोरीव दिसत आहे, पाहू शकता आपण. आणि
अशी एकदम कोरीव असलेले खूप कमी मंदिरं बघायला मिळतात आपल्याला, एकदम कोरीव कार्विंग्स असलेले. तर नक्षीकाम एकदम सुंदर आहे आणि रिस्टोरेशन करत आहेत. आणि बरेचसे मंदिरं मी पाहत आहे की जीर्णोद्धार करायच्या ठिकाणी लोक मंदिरांना कलर वगैरे मारतात. कलर वगैरे मारून पूर्ण त्यांची जी मूळ स्थिती असते किंवा कार्विंग्स असतात ते कलरच्या मागे लपून जातात. मग जे ओरिजिनल ब्युटी असते त्या टेम्पल्स वगैरे ते आपल्याला दिसत नाही. तर तसं शक्यतो टाळा. मी सगळ्यांना दरवेळेस वारंवार सांगतच असतो, व्हिडिओमध्ये पण सांगतो आणि काही मंदिराच्या इकडे गेले तर तिथं पण असतो सांगत. आता कालच मी एका मंदिराकडे गेलो होतो तर तिथं ते नुकतंच असं जुनं रंग लावलेलं काढत होते. मला खूप चांगलं वाटलं, पण ते म्हणतात की अजून 5-6 दिवसांनी आम्ही नवीन कलर करणार आहे. मग आता तिथले ग्रामपंचायत ते वगैरे कुणाला म्हणून सांगणार आपण. फक्त रिक्वेस्ट केली पुजाऱ्यांना वगैरे कलर वगैरे करू नका, पण आता त्यांना जे करायचं ते करणारच, कारण की त्यांना पण त्यांचं मंदिर छान दिसावं असं वाटतं. पण मूळ ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीमध्ये अजून जास्त छान दिसतं. आता हे त्यांना समजून सांगणं माझ्यासाठी तर कठीण होतं. तर तुम्ही जर का हे व्हिडिओ पाहत असाल आणि तुमच्या पण आजूबाजूला असे काही मंदिरं असतात तर तुम्ही पण प्रयत्न करा की मूळ स्थिती जी आहे मंदिराची तशीच राहू द्या. हां, डागडुजी करा, रिस्टोर करा. आता इथं बघू शकता आपण लाकडी दरवाजा, तर पण प्राचीनच होतं, म्हणजे वरती असं एकदम व्यवस्थित होतं. असं पुट्टीमध्ये लॉक करण्यात आला होता. आपलं खेळे वगैरे ठोकून नव्हते. ते पोस्टर इथं पाहू शकता. इथं लाईट कमी होती. अशा मंदिरांमध्ये जरा लाईट कमीच असतं, कारण की एखाद दुसरं बल्ब ते लावतात मंदिरामध्ये आणि इथं कसं ड्रिल वगैरे करता येत नसतं आपल्याला. मग जेवढी पॉसिबिलिटी असते तेवढी हे. आता मी नेक्स्ट टाईमपासून टॉर्च नक्कीच कॅरी करेन. टॉर्चमध्ये कसं स्पॉटलाईट असतो, लाईट स्प्लिट होत नाही, ते छानही दिसत नाही, म्हणून मी ते इथं टॉर्च घेऊन पण बघितलं. पण आता इथं जरा वेगळ्या टाईपच्या लाईट घ्यावं लागेल मला. ट्राय करेन नेक्स्ट टाईम मी जे काही टेम्पल्समध्ये मला दाखवता येईल. इथं काही मूर्त्यात आपण पाहू शकताय, तर खूप छान आहेत आणि तुम्ही केलेले आहे. तर इथं हे गर्भगृह म्हणता येणार नाही, पण गर्भगृहासारखीच इकडच्या गर्भगृहाच्या आजूबाजूला होतं, पण एक्झॅक्टली तिथं काहीच नव्हतं. आणि देवकोष्ट वगैरे आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये मी किती देवकोष्ट दाखवले आपल्याला. मंदिरामध्ये असं कुठं काही लिहिलेलं शिलालेख वगैरे तर मला दिसून आलेलं नाही आहे. असं सिलिंगवरती तर भरपूर नक्षीकाम होते. विशेष असं मला नवीन काही दाखवत नाही म्हणजे मंदिरांमध्ये. फक्त ह्या मॉडेलचं मंदिर जो आहे ना मला युनिक वाटतं. आणि खूप कमी ठिकाणी आपल्याला हे अशा टाईपचे मंदिरं बघायला मिळतात. समोरासमोर गर्भगृह आणि मधून येण्या जाण्याचा मार्ग अशी मंदिरं. तर हे आता इथं पाहू शकता आपण गजलक्ष्मी आहे परत. आणि गर्भगृहमध्ये आता आपण जाणार आहे. खूप सुंदर असं शिवलिंग आहे इथं, तर इथंही आपण दर्शन करूयात. आणि हे कार्विंग्स बघू शकताय, नक्षीकाम एकदम परफेक्ट जशीच्या तशी आहेत. खूप छान वाटलं मला हे पाहून. आणि इथे एवढी शांती होती विचारू नका मंदिरामध्ये. तर मी आणि माझा मित्र जो गेले होते, आम्ही दोघं इथं बरेचसे वेळ बसलो. ते ध्यान केला माझा मित्र, पण तिकडे जो आला होता तो ध्यान मेडिटेशन करत होता. थोडंसं क्लिप मी रेकॉर्ड करून टाकलेलं आहे, पुढं तुम्ही पाहालच. तर आपण पण जर का शिवजींचे भक्त असाल तर मला नक्कीच प्रोत्साहन द्या व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि मला सांगा तुमच्या गावात असे हेमाडपंथी मंदिरं असतील किंवा दुसरे बाराव गडी ऐतिहासिक जे काही असेल ते. शिवजी बघू शकता आपण किती सुंदर आहेत. असं जल वगैरे वरून दिसतंय आपल्याला, म्हणजे थेंब थेंब असं महादेवांवरती जे आहे जल वाहत होतं. तेही मी दाखवायचा प्रयत्न केलो. ॲक्च्युली तिकडं लाईट कमी असल्यामुळं लवकर फोकस होत नव्हता कॅमेरा, तरी पण प्रयत्न मी केलेला आहे. सिलिंग वगैरे आपण बघू शकता इथे कसं आहे. आणि हे जे आहे तांब्याचं, ज्यात तसं खाली काडी लावली होती, मग ती काडी थोडीशी हलल्यानंतर थेंब 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 पाणी यायला सुरुवात झाली. मग हे शिवजींवरती पाणी वाहत आहे आपण पाहू शकताय. काडी काढलं असेल तर कम्प्लिटली आलं असतं, पण ते डिस्टर्ब नाही करायचं होतं.
तिथं माझ्या मित्रांनी खूप छान असं पूजा वगैरे केलं, ते मला करून दाखवलं होतं की असं असं करायचं असतं. मग मलाही असं वाटलं की आपल्यालाही असं करता यायला पाहिजे. जो त्यांनी मला शिकवले ते लवकरच मी पण शिकून घेईन कसं कसं करतात. तर इथं पाहू शकता बाहेरच्या बाजूने मी आपल्याला मंदिर दाखवतो आहे. हे सगळे पोते वगैरे जे दिसतात रिस्टोर करण्यासाठी आणि मूर्त्या इथं दिसतात. इथं देवपोस्ट पण आहेत बाहेरच्या बाजूला जे आता लपले गेलेले आहेत पोत्याच्या मागून. तरी मी प्रयत्न केला की तुम्हाला सगळ्याकडून मंदिर दाखवायचा. आता हे मंदिर लवकरच रिस्टोर होईल. मग रिस्टोर झाल्यानंतरही आपण एखादा व्हिडिओ बनवूयात या मंदिराचं, जेणेकरून आपल्याला नवीन मंदिर रिस्टोर केल्यानंतर आजूबाजूला जे काही मूर्त्या वगैरे आहेत त्याचं डिटेल्समध्ये आपलं हे व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न करूयात, मंदिर दाखवायचा प्रयत्न करूयात आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून. तर असे छोटे छोटे पुष्प वगैरे आपल्याला बघायला मिळत असतील या इथे. आणि चारही बाजूनं मला फिरता आलं नाही, फक्त 3 बाजूनच मी मंदिर फिरलं. एक साईडून असं भिंत होतं, तिकडनं जाण्याचा मार्ग नव्हता माझ्यासाठी, म्हणून मी गेलो नाही. पण जिथंपर्यंत पॉसिबल होतं बाहेरून मी दाखवायचा प्रयत्न केला. इथं मूर्त्या आपल्याला दिसतील त्याचे जे कारूस केलेले आहेत ते. आणि इथं मंदिरावरती भरपूर असे झाडं गवत वगैरे आलेले आहेत, पाहू शकता आपण. आणि हे आता सगळं रिस्टोर होणार आहे व्यवस्थित. आणि भारतात अशी कित्येक मंदिरं आहेत ज्यांना अशी डागडुजी करण्याची गरज आहे. जर का अशा मंदिरांना आपण जीर्णोद्धार केलं तर आपल्या भविष्यातील मंदिरं कसे होते, म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील की आपले प्राचीन मंदिरं कसे होते. तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण हा मंदिर पाहिलेला आहात आणि दर्शन घेत आहात. मित्रांनो, प्रत्यक्षात तुम्ही पण येऊन हा मंदिर पाहायला पाहिजे. मी तर दरवेळेस पाहतच आहे. जी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला नाही मिळत ते तुम्ही प्रत्यक्षात जेव्हा याल ते तुम्हाला पाहायला मिळेल. तरी पण मी 100% कव्हर करण्याचा प्रयत्न करतो, पण काही ना काही गोष्टी राहून जातातच दरवेळेस. तर तुम्हीही येऊन स्वतःहून दर्शन घ्या, मीही घेतलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला आता या मंदिराचे जे काही मी फोटोज काढलेले आहेत काही, तर आतून बाहेरून इथं काही फोटोज आहेत. व्हिडिओच्या एंडपर्यंत राहावा आणि हे फोटोज नक्कीच पहा, जेणेकरून तुम्हाला अजून छान वाटेल. हे टेम्पलचं इंटिरियर आणि एक्सटिरियरचे जे काही मी छायाचित्र काढलेले आहेत, तर हे म्युझिकसोबत तुम्ही एन्जॉय करा. तर मित्रांनो, या दादामुळेच आपले दर्शन झालेले आहेत या मंदिरचे. तर कसं वाटलं आपल्याला हा मंदिर कमेंट करून नक्कीच सांगा. तर चला मग मित्रांनो, भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.
मित्रांनो, मी फोटोग्राफर आहे. फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे सगळे सर्व्हिसेस देत असतो. जर का आपल्याला कोणतेही कार्यासाठी जसं की लग्न, कॉन्फरन्स, सेमिनार यासाठी जर का फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफर पाहिजे असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. सर्व्हिस ऑल ओव्हर भारत.